कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. दिघ्यात तलवारीने दहशत माजवली. ईश्वरनगर परिसरात मोठा राडा. सीसीटीव्हीत कैद झाली गुंडांची दहशत. रबाळे MIDC पोलिसांवर नागरिक संतापले. नवी मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न धोक्यात. राजापूर तालुक्यातील महिलांची मोठी फसवणूक. करोडोंचा गंडा. लाडक्या बहिणी आक्रमक. 26 जानेवारीला होणार आमरण उपोषण. काशीद किनारी पुण्याचा तरुण बुडाला. पर्यटनाचा आनंद ठरला जीवघेणा. 24 तासानंतर मृतदेह सापडला. प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन. आणि रस्ता सुरक्षा अभियानाची जिल्हाभर व्यापक मोहीम. परिवहन विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रम. वाढते अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न. पाहुयात सविस्तर वृत्त. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर दिघा परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. प्रभाग क्रमांक 1 मधील ईश्वरनगर आणि सद्गुरुनगर भागात रात्रीच्या सुमारास काही तरुणांनी हातात नंग्या तलवारी घेऊन उघडपणे धुडगूस घातलाय. निवडणुकीच्या निकालानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या धक्कादायक घटनेनं संपूर्ण नवी मुंबई हादरली आहे. या तलवारधारी तरुणांनी भर रस्त्यात शिवीगाळ करत नागरिकांवर हल्ला केला आणि दुकानाच्या शटरवर देखील तलवारीनं वार केले. हल्ल्याच्या वेळी नागरिकांची मोठी पळापळ झाली. हा सर्व थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय. घटनेची माहिती मिळताच रबाळे MIDC पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांनी केवळ पंचनामा करून औपचारिकता पूर्ण केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. आरोपींना अद्याप ठोस अटक न झाल्यानं नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन निकालाच्या धामधुमीत तलवारी नाचवून दहशत माजवणारे नेमके कोण, असा सवाल आता उपस्थित केला जात असून परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. राजापूर तालुक्यातील शेकडो महिलांना रोजगाराचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलाय. महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्राच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सुमित्रा पाटील आणि स्थानिक हर्षदा खानविलकर यांनी ही फसवणूक केली आहे. कच्चा माल आणि शिलाई मशीन देण्याचे खोटे आश्वासन देऊन महिलांच्या नावे बँक ऑफ इंडियातून मोठी कर्जे काढण्यात आली. 20,000ची मशीन 1 लाखाला दाखवून बँकांनाही गंडवण्यात आलाय. कर्ज प्रकरणे पूर्ण झाल्यावर संशयित महिलांनी हप्ते भरण्यास टाळाटाळ केली. आता बँकेचा तगादा वाढल्याने आणि आरोपींकडून धमक्या मिळत असल्यानं पीडित महिला हवालदिल झाल्या आहेत. या अन्यायाविरोधात 26 जानेवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिलाय. एका महिलेने आत्महत्येचा इशारा देखील दिला असून काही अघटित घडल्यास दोन्ही संशयित महिला जबाबदार असतील असे पत्रकार परिषदेत ठामपणे सांगण्यात आले. या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी संतापाची लाट उसळली आहे. आता मला सांगितलं होतं की या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत तुम्ही 3,500 रुपये भरा म्हणून बँकेने सांगितलं. आता 7-8 हजाराच्या वर माझी हप्त्याची रक्कम झाली. पैसे कट होऊन सुद्धा 6 हप्ते कट झाले माझे लाडक्या बहिणीचे. तर तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला हर्षदा खानविलकरने स्टार सखी म्हणून लोन देतो म्हणून सांगितलं आणि त्यासाठी आम्हाला काही प्रोसेस सांगितले, काही कागद सांगितले. आम्ही ते सगळे जमा केले, बँक ऑफ इंडियामध्ये नेऊन दिले. बँक ऑफ इंडियामधून लोन आम्हाला पास पण झालं आणि पास झाल्यानंतर ते संस्थेच्या अकाउंटला म्हणजे सुमित्रा पाटीलच्या अकाउंटला ते पैसे ट्रान्सफर झाले. त्याच्यानंतर आम्ही बरेच 2-3 महिने आम्ही तिच्या ऑफिसला फेऱ्या मारत होतो. हर्षदा तिथे होती, मधुरा खानविलकर पण होती आणि स्मिता पाटणकर या तिघी पण तिथे असायच्या. आणि त्यांना आम्ही सांगायचो की तुम्ही मॅडमना कॉल करा आणि आम्हाला आमचे पैसे द्यायला सांगा. मी तिला एवढं पण सांगितलंय की अगं ह्या लोनसाठी आम्ही माझे दागिने ठेवलेत, ते लिलावात जायची वेळ आले, तू मला पैसे देणार आहेस की नाही तेवढं तरी सांग. ती आज देतो, उद्या देतो, मंगळवारी देतो, 10 तारखेला देतो, 15 असं करत करत तिने आत्ता हे 2रं वर्ष चालू आहे. आत्तापर्यंत तिने मला पैसे दिले नाहीत. त्याच्यानंतर मग आम्ही भैया दादांकडे जाऊ अशी आम्ही तिला धमकी दिली. भैया दादा म्हणजे कोण? भैया सावंत म्हणजे आमदार साहेबांकडे जाऊ अशी आम्ही तिला असं बोललो, धमकी असं नाही बोललो आम्ही. तर त्याच्यावर तिने मला असं उत्तर दिलं की भैया साहेबांच्या धमक्या आम्हाला द्यायच्या नाही. त्याच्यानंतर मग तिने 2 महिन्याने मला 1,70,000 रुपये टाकल्यानंतर मी त्यातले 50 मी माझ्या मुलीसाठी काढले. म्हणजे माझ्या मुलगी आजारी असते तिच्यासाठी मी काढले खर्चासाठी आणि ते पैसे आमचेच होते म्हणून ते मी काढले. सांगतेस तू मध्ये आता आमचे पैसे देऊन टाक ना, आम्हाला आता मोकळं कर. तुम्ही बँकेतून मशिनरी घेतली आणि ते पैसे कोणाला दिलेत? मी गोल्ड लोन केलेलं आहे. हां, बँकेतून. तुमचं सोनं? हो, सोनं माझं आता अक्षरशः लिलावाला जायत आलेलं आणि ते पैसे कोणाला दिले? सुमित्रा पाटीलला. माझ्या स्टेटमेंट वरती NFT पण आहे तिच्या नावाची, सुमित्रा पाटील. तुमचा काय प्रश्न आहे?
एकच आमचे ना, त्यातूनच म्हणजे तुमच्या बरोबर काय झालं? तुमचं पण गोल्ड लोन? पण गोल्ड लोन नाहीये, बँकेतून लोन करून घेतलंय, मुद्रा लोन केलंय हा. आणि 1,10,000चं लोन करून ती मशीन दिली आम्हाला. आणि एवढं पण सांगण्यात आलं की तुम्हाला वेळोवेळी आम्ही काम देऊ, आम्ही व्यवस्थित काम चालवू, असं त्यांनी सांगितलं. संस्थेचं नाव काय आहे नेमकं? संस्थेचं महिला उद्योग, महाराष्ट्र महिला उद्योग केंद्र विकास, महाराष्ट्र महिला उद्योग विकास केंद्र राजापूर. बरं, इथं कोण चालवतं ते राजापूरमध्ये? इकडे हर्षदा खानविलकर होती, तिच्या म्हणजे खानविलकर. हर्षदा खानविलकर मेन आहे ना, मेन संस्थापिका सुमित्रा दत्तात्रय पाटील या आहेत आणि त्यांच्या खालती हर्षदा खानविलकर म्हणजे इथलं काम बघतात? हो, इथलं काम बघतात. तिने हर्षदा खानविलकरने सगळ्या महिलांना सांगितलं की ह्या मशीन संदर्भात. त्यानेच मग मला पण स्वतःला, मला मशीन घेताना हर्षदा खानविलकरलाच विचारलं होतं नेमकं काय प्रोसिजर आहे, कसं काय, तेव्हा तिनेच सांगितलं मला. तर मी असा विचार केला की लोन काढण्यापेक्षा मी गोल्ड लोनच ठेवते ना माझं बँकेत आणि लगेच मशीन घेते. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध काश्मीर समुद्रकिनारी पर्यटनासाठी गेलेल्या पुण्याचे 24 वर्षीय सोमनाथ भोसले या तरुणाचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. सोमनाथ आपल्या 26 मित्रमैत्रिणींसोबत हडपसर येथून सहलीसाठी आला होता. रविवारी दुपारी 3च्या सुमारास समुद्रात पोहताना तो अचानक लाटांच्या प्रवाहात खेचला गेला. घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस, लाईफगार्ड्स आणि सागर रक्षक दलानं युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली. मात्र पाण्याचा वाढता वेग आणि अंधारामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते. अखेर 24 तासांच्या अथक परिश्रमानंतर सोमनाथचा मृतदेह सोमवारी सायंकाळी समुद्रकिनारी आढळून आला. सोमनाथ हा मूळचा शिर्डी येथील असून तो पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबासह मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. मुरुड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे आणि त्यांच्या पथकानं ही कायदेशीर कार्यवाही पूर्ण केली. समुद्रकिनारी पर्यटनाला येणाऱ्या पर्यटकांनी समुद्राच्या पाण्याचा अंदाज घेऊनच खबरदारी बाळगण्याचे कळकळीचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दिनांक 18/1/2026 रोजी दुपारी 3 वाजल्या सुमारास इसम नामे सोमनाथ हरिश्चंद्र भोसले हे त्यांच्या मित्रांसोबत काशी बीचवरती आले होते. पाण्यामध्ये गेल्यानंतर ते पाण्यामध्ये बुडाले. त्यानंतर त्यांच्या मित्रांनी मुरुड पोलीस स्टेशन येथे बेपत्ता झाल्याबाबत तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने आम्ही काशी बीच व समुद्राच्या परिसरामध्ये शोध घेत होतो. शोध घेत असताना 19/1/2026 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास इसम नामे सोमनाथ हरिश्चंद्र भोसले यांची बॉडी मिळाली. त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केलेला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी करण्यासाठी आमदार वरुण सरदेसाई नवी मुंबईतील कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांनी नोंदणी प्रक्रियेला कायदेशीररित्या वेग दिला असून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या नगरसेवकांच्या बळावर ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया पार पडते. जरी सरदेसाई यांनी नेमकी संख्या माध्यमांसमोर उघड केली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार एकूण 11 पैकी 7 नगरसेवकांची नोंदणी यशस्वीपणे पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना वरुण सरदेसाई यांनी अनुपस्थित असलेल्या नगरसेवकांबाबत महत्त्वपूर्ण विधान केलंय. जे नगरसेवक सध्या संपर्कात नाहीत ते सर्वजण लवकरच पुन्हा पक्षासोबत येतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. याचवेळी त्यांनी बंडखोर वृत्तीवर प्रहार करताना जे लोक स्वार्थासाठी पलटूराम बनतील त्यांना सजग मतदार येणाऱ्या निवडणुकीत कधीही माफ करणार नाही असा इशारा त्यांनी दिलाय. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने उचललेले हे पाऊल राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे अधिकृत मशाल चिन्हावर निवडून आले अशा नगरसेवकांच्या गटस्थापनेकरता आम्ही आज इकडे आलेलो होतो. सगळ्या नगरसेवकांनी एकमतांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक बोरगावकर साहेब यांची गटनेतेपदी नियुक्ती केलेली आहे आणि हा जो संपूर्ण ठराव होता हा आम्ही आज विभागीय आयुक्तांकडे द्यायला आलेलो होतो आणि तो आज आम्ही इकडे सादर केलेला आहे. सगळे जवळपास आमच्या सोबत आहेत. आज जे बैठकीला उपस्थित होते त्या सगळ्यांचं आम्ही सही आणि ते सगळे सदस्य हे आज उपस्थित होते. जे उरलेले सदस्य आहेत यांना आम्ही संपर्क केलेला आहे. खरं तर यांनी आता स्वतः विचार करायला पाहिजे कारण ते अधिकृत चिन्हावर निवडून आलेले आहेत. लोकांनी यांना मतदान करताना ठाकरे बंधूंना मतदान, शिवसेनेला मतदान, उद्धव ठाकरे साहेबांना मतदान म्हणून मतदान केलं. लोकांनी यांना निवडून आणलं आणि निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे पलटूरामगिरी करत असतील
तर मग जनता यांच्यावर विश्वास ठेवेल का, हा त्यांनी किमान विचार करण्याची आता गरज आहे. आणि अनेक लोक जेव्हा आम्ही इकडे पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी आम्हाला संपर्क केलेला आहे. काही सांगतायत आम्हाला येण्याची इच्छा आहे, पण काही हरकत नाही. असं जर असेल तर ते उद्या किंवा परवापर्यंत आले या सगळ्यांना आम्ही आमच्या गटामध्ये सामील करू. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना भाजप युतीनं गुहागर तहसीलदार कार्यालयात भव्य शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेना जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि माजी आमदार विनय नातू यांच्या प्रमुख उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. एकूण 15 जागांपैकी 12 जागांवर उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. यासाठी पंचायत समितीच्या 10 पैकी 8 आणि जिल्हा परिषदेच्या 5 पैकी 4 उमेदवारांचा समावेश आहे. मात्र अद्याप 3 जागांवरील उमेदवारीबाबत संभ्रम कायम आहे. विशेषतः आमदार भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव रिंगणात असलेल्या असगोली जिल्हा परिषद गटात युतीचा उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले. तसंच अंजनवेल आणि पाचेरी सडा या पंचायत समिती गणांमध्ये देखील पेच कायम असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मुदत संपण्यास अवघे काही तास शिल्लक असताना युती नेमके काय निर्णय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले. भाजपच्या उमेदवारांची अंतिम यादी निश्चित झाली असून वरिष्ठांच्या संमतीनंतर ही यादी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठी धावपळ पाहायला मिळते. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार जागा वाटपाचं सूत्र ठरलंय. या निवडणुकीत भाजप जिल्हा परिषदेच्या 31 जागांवर तर शिवसेना 19 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तसेच पंचायत समितीसाठी भाजप 63 आणि शिवसेना 37 जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. या जागा वाटपामुळे युतीमधील समीकरणे आता स्पष्ट झाली असून इच्छुकांच्या नजरा आता यादीकडे लागल्या आहेत. युतीचा फॉर्म्युला जो ठरला तो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणुका लढवतोय, सन्माननीय राणेसाहेब असतील, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब असतील, सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील, तर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर परवा राणेसाहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये युतीचा फॉर्म्युला जाहीर केला होता. भारतीय जनता पार्टी 31 जागांवर आणि शिवसेना 19 जागांवर अशा पद्धतीने जिल्हा परिषद आम्ही युतीमध्ये लढवत आहोत. आमच्या जवळपास सगळ्या उमेदवारांच्या निवड प्रक्रिया, मुलाखती वगैरे सगळं टप्पा पूर्ण झालेला आहे. आज संध्याकाळपर्यंत आमची वरिष्ठ जी मंडळी आहेत ती त्या यादीवर आपली अंतिम मोहर उठवतील आणि त्यानंतर मग ती यादी सगळ्यांच्या प्रसिद्धीसाठी येईल. उद्या शेवटचा दिवस आहे, त्यामुळे उद्या सगळे आमचे हे चांगल्या पद्धतीने उमेदवार अर्ज भरतील. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची निवड झाल्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड आनंदाचं वातावरण पसरलं आहे. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जिल्हा भाजपच्या वतीनं नबीन यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी भाजप हा सामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे या ऐतिहासिक निवडीतून पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय. नितीन नबीन यांच्या रूपानं पक्षाला एक तरुण, कर्तबगार आणि तडफदार नेतृत्व मिळाले असून यामुळे देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये मोठं नवचैतन्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. खूप आनंद आहे आणि सर्वात प्रथम मी आमचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना मी भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा करतो. आज खरं तर भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे की आज 20 जानेवारी 2026 रोजी भारतीय जनता पार्टीच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाली. मागच्या सगळ्या कालावधीमध्ये आमचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा साहेबांनी अत्यंत चांगलं काम केलं आणि संपूर्ण देशभर 100% भाजपा हे पोचवण्यामध्ये ते सगळ्यांच्या मदतीने यशस्वी झाले. आणि आता आज ज्यांनी नितीन नबीन यांनी कार्यभार स्वीकारला आहे त्यांच्याबद्दल फार विशेष आहे की भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात कमी वयाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा मान त्यांनी पटकावलेला आहे. खरं तर 6 एप्रिल 1980 साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आणि त्यानंतर जन्मलेला म्हणजे 23 मे 1980 त्यांची जन्मतारीख आहे. हे भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेनंतर ज्यांचा जन्म झाला अशा व्यक्तीला इतक्या कमी वयामध्ये 45व्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची संधी मिळाली. हा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा अभिमान उंचावणारा किंवा त्यांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचा क्षण आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या पेण तालुक्यातील वडखळ गटातून शेतकरी कामगार पक्षाचे दिग्गज नेते संजय जांभळे यांनी आपला उमेदवारी अर्ज अत्यंत उत्साहात दाखल केला. जांभळे यांच्यासोबतच वडखळ गणातून निलेश म्हात्रे आणि वाशी गणातून महेंद्र ठाकूर यांनी पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज भरलेत. यावेळी शेकापचे तालुका चिटणीस प्रल्हाद पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून कामाचा अनुभव असलेल्या संजय जांभळे यांनी यावेळी स्थानिक पाणी प्रश्नावर तीव्र संताप व्यक्त केला. जलजीवन मिशन अंतर्गत केवळ टाक्या बांधल्या परंतु जनतेला पाणी मिळाले नाही असा घणाघात त्यांनी केला. जनतेच्या मागणीमुळेच आपण पुन्हा निवडणूक रिंगणात उतरल्याचं त्यांनी सांगितलंय. निवडून आल्यावर पाणी प्रश्नावर मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. वडखळच्या विकासासाठी आणि जनतेच्या न्याय हक्कासाठी ही लढाई असून मतदारांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा असल्याचा विश्वास जांभळे यांनी व्यक्त केला आहे. वडखळ विभागातून आणि वाशी विभागातून शेतकरी कामगार पक्षाचे एक जिल्हा परिषद उमेदवार आणि 2 पंचायत समिती उमेदवार फॉर्म भरत असताना संजय जांभळेला जो जनतेने प्रोत्साहन दिलेला आहे की साहेब तुम्ही आता बसू नका, आता तुमची गरज आहे, मग सर्व जनतेचा मान ठेवून आपण आज फॉर्म भरत आहोत. आणि आता जनता बोलते 15 दिवसात की आम्हाला पाहण्याशिवाय आम्ही जगू शकत नाही. कसं हे बघा की 15 दिवसात त्या शापाळ्या धरणाचा पाणी संपला, असं काय घडलं? मग आम्ही जो हेटवणे धरणाचा पाणी उपसा करून शापाळा धरणात टाकत होतो, मग त्याचं झालं काय? प्लस तुम्ही असं सांगताय की तो आता तुम्हाला फिल्टर पाणीच नाही, गढूळ मृत पाणी तुम्हाला देणार. म्हणजे तुम्ही मरा, जनता मेली की त्यांच्या मेंदूवरचा लोणी खायला हे सगळे तयार झालेत. तर असं आम्ही जनता सहन करणार नाही. जनता नक्कीच सांगतं आम्हाला तिघांना भरघोस मतांनी निवडून देणार, यातील मात्र शंका नाही. आणि खऱ्या अर्थाने तिथून खरी आंदोलनाची सुरुवात होणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी पोलादपूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटानं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी जल्लोषात अर्ज दाखल केले. यावेळी संपूर्ण तालुका भगवामय झाला असून शिवसैनिक आणि महिला आघाडीनं मोठी गर्दी केली होती. लोहारे गटातून चंद्रकांत कळंबे तर कापडे गटातून डॉक्टर निलेश कुंभार यांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला. पंचायत समितीसाठी अनिता भिलारे, अविनाश शिंदे आणि अनिल दळवी यांनी आपले अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेत. यावेळी किशोर जाधव, निलेश अहिरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विजयाचा विश्वास व्यक्त केला. दोन्ही जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. निवडून येणारे उमेदवार आहेत त्यांना माझा असा सल्ला असतो, जे तुमच्यासाठी ज्यांनी थांबलेले आहेत, माघारपाळी घेतलेले आहेत, त्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. त्यांना कुणीही विरोधी दिशेला जाऊ द्यायचं नाही आहे. आणि ज्यांनी थांबलेले आहेत त्यांनी प्रामाणिकपणे काम करून आपल्या उमेदवारांना निवडून आणायचं आहे. आणि निवडून आल्यानंतर हातात हात घालून आम्ही काम करू. कोणालाही कुठेही फाट्या मारलं जाणार नाही, हे माझी त्यांना सक्त आदेश आहे. कारण शिवसेनेची पद्धत आहे की काय 10 लोक उभे इच्छुक होऊ द्या, 12 होऊ द्या, पण एकदा आदेश आल्यानंतर ते थांबतात. म्हणून जे थांबलेले उमेदवार आहेत त्यांना पण मी धन्यवाद देतो. 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीचे 3 पंचायत समितीचे अर्ज दाखल केले. आपण सगळ्यांनी पाहिलं, हे तो झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. बऱ्याच जणांनी देव पाण्यात बुडवलेले आहेत. मगाशी मंत्री मोदींनी सांगितल्याप्रमाणे आमचेच मित्रपक्ष आज आमच्या विरोधात या ठिकाणी लढत आहेत. आम्ही त्यांना दाखवून देऊ की आम्ही मंत्री महोदयांनी केलेला विकास, या 3.5 वर्षामध्ये केलेला विकास आणि त्या विकासाचा प्रचिती या ठिकाणी जनसागर आज फॉर्म भरण्यासाठी जवळजवळ 2,000 ते 2,500 लोक या ठिकाणी उपस्थित राहिली. स्वयंघोषित एका आदेशावरती उपस्थित राहिली. याच्यामध्येच आमचा विजय निश्चित आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सन्माननीय नामदार भरतशेठजी गोगावले साहेब, तसेच युवकांचे प्रेरणास्थान विकासशेठजी गोगावले साहेब यांच्या आदेशाने आणि जनतेच्या मागणीनुसार मला पंचायत समिती कापडेकरमधून शिवसेना पक्षाने उमेदवारी दिल्याबद्दल प्रथमतः मी सर्व नेते मंडळींना धन्यवाद देतो. आणि माझे प्रतिस्पर्धी किंवा इच्छुक उमेदवार होते त्यांनी माझ्यासाठी एक पाऊल मागे आल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आणि आज जे मला पक्षाने
आणि जी संधी दिलेली आहे तिचं मी नक्कीच सोनं करीन. मंत्री महोदय, आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले साहेबांनी माझ्यावरती विश्वास ठेवून शिक्षणाला आणि तरुणांना कुठेतरी प्राधान्य दिलं आहे. त्यांच्याबद्दल मी खरंच त्यांचं मनापासून आभार मानतो. आपले तालुक्याचे वैभव चंद्रकांत कळंबे साहेब यांनीही माझ्यावरती विश्वास ठेवला आणि ही उमेदवारी माझ्यासाठी सन्मान नसून ती जनतेची एक जबाबदारी आहे आणि ती मी प्रामाणिकतेने निष्ठेने पार पाडेन. तळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून शिवसेना शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. तळा शहरातील शिवसेना शाखेतून ढोल ताशांच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमा, भगवे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. जिल्हा परिषदेसाठी चरई खुर्द गटातून सुलभा काप आणि राहटाड गटातून रोहिणी पिंपळे यांनी अर्ज दाखल केले, तर पंचायत समितीसाठी बोरगर हवेली गणातून अनंत खराडे व संतोष आंबले, चरई खुर्दमधून सुलभा काप, राहटाडमधून चंद्रकांत मुकण आणि कविता मुर्तुगे, तर मांदाड गणातून रोशनी तांदळेकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, कोर कमिटी सदस्य लीलाधर खातू, तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ, शहर प्रमुख राकेश वडके यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभरात वाढत्या रस्ते अपघातांची संख्या लक्षात घेता राज्य परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा अभियानाची व्यापक मोहीम हाती घेतली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जातात. याच अभियानाचा एक भाग म्हणून लांजा येथील न्यू एज्युकेशन सोसायटी संचलित कैलासवासी नाना वंजारे विद्यानगरीतील श्रीराम कुसुमताई सदाशिव वंजारे महाविद्यालयात विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रादेशिक परिवहन विभाग आणि अथर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने मोटार वाहन निरीक्षक गजानन कोळी यांनी सुरक्षित वाहन चालवणे, हेल्मेटचा वापर, वेग मर्यादा तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी वाहतुकीच्या नियमांवर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली, ज्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला मोटार वाहन निरीक्षक सुदेश कुंदकुर्तीकर, प्रभारी प्राचार्य सुवर्णा देऊसकर पाटील, अथर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालिका छाया गांगण, प्राध्यापक राहुल मराठे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टायर पळण्यासाठी काय असतं, रोलिंग रेजिस्टन्स असतो, म्हणजे टायर आपलं दबलं जातं. पुढे जाण्यासाठी त्याला आपल्या इंजिनची पॉवर जात असते. जसं जसं गाडी लावेल टायर मध्ये जे आपले हे असतं ऑक्सिजन असतं ते लिकेज लवकर होतं. जे विमाने आपल्या टायरचा जो कॉन्टॅक्ट असतो ना त्यातून लवकर लिकेज होतं. त्यामुळं सांगितलं जातं बऱ्याच जणांना की तुम्ही नायट्रोजनचा वापर करा. नायट्रोजनचे मॉलिक्युल जे असतात ते साईजला मोठे असतात, त्यामुळं तेवढ्या फास्टमध्ये नायट्रोजन लीक होत नाही किंवा जी जसं तापल तसं हवा एक्सपांड होते, थंड होईल तशी कॉन्ट्रॅक्ट होते. त्यामुळं ज्या वेळेला आपण सकाळी थंडीच्या वेळेला हवा चेक करणे, परत आणि एकदा आपण 10-20 किलोमीटर जाऊन आलो की तुम्ही एकदा परत चेक करा, 100% तुमच्या टायरमध्ये प्रेशर वाढलेलं असेल. उपप्रादेशिक विभाग रत्नागिरी आणि अथर्व मोटार ट्रेनिंग स्कूल यांच्या वतीने आज सिनियर कॉलेज लांजा येथे एक उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की याचा आम्हाला खूप उपयोग झाला, कारण वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आणि साईन बोर्डचा अर्थ त्यांचं पालन करणं, आपला अपघात होणं आणि आपल्यामुळे कोणाचा तरी अपघात होणं हे टाळण्यासाठी त्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, ज्याचा आम्हाला खूप उपयोग झाला आणि पुढे पण होत राहील. तसंच त्यांनी एक क्वेश्चन बँक घेतली होती ज्याच्यातून 50 प्रश्न होते आणि त्यामुळे त्या प्रश्नांमधून आम्हाला महत्त्वाची माहिती मिळाली. अपघातांचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढत चाललं आहे आणि वाढत्या संख्येच्या वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होताना दिसत आहेत. तर हे सगळं टाळण्यासाठी आम्हाला आज मार्गदर्शन केलं, त्यामुळे आम्हाला त्यातून खूप महत्त्वाची माहिती मिळाली. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी, अथर्व मोटर ट्रेनिंग स्कूल लांजा आणि लांजा महाविद्यालयामधील NSS विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या महाविद्यालयामध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम साजरा घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी जे वेगवेगळे वाहतुकीचे नियम आहेत त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने
जे विविध वाहतुकीचे नियम आहेत त्या संदर्भामध्ये क्विज घेण्यात आली. मला असं वाटते की भविष्यामध्ये हे असे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवण्यात यावे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप स्तुत्य आहे. या निमित्तानं जी क्विज कॉम्पिटिशन घेण्यात आली त्यामधले जे प्रश्न आहेत त्यावरती आमचे विद्यार्थी नक्कीच थिंकिंग करतील आणि जो उपक्रम झालेला आहे गायडन्सचा त्या निमित्तानं पण विद्यार्थी सगळे जे वाहतुकीचे नियम आहेत त्या वाहतुकीच्या नियमावरती पण थोडा अभ्यास करतील आणि असे कार्यक्रम भविष्यकाळामध्ये पण राबवण्यात यावे असं मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय रत्नागिरी यांना आवाहन करेन. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.